तर हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे। मित्रांनो, ब्लॉगला पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि हो, जे माझ्या चॅनलला नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा। तर आजची जी रेसिपी आहे ते आळूवडी रेसिपी जी आहे, जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना आवडती अशी डिश आहे, सगळ्यांची फेवरेट आहे। तर त्याच्यासाठी मी आळूचे जे पानं आहेत व्यवस्थित धुवून क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्यांचे मागचे देठ पण काढून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये 2 वाटी मी पीठ घेतलेला आहे। त्याच्यानंतर मग मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बाउलमध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मसाला याच्यात टाकलेला आहे। त्याच्यानंतर मग मी याच्यात तीळ ॲड केलेली आहे, 2 चमचे। तीळ थोडे जास्त जरी टाकले तर काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर अर्धा चमचा मी ओवा टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि ह्याच्यात थोडासा लिंबूचा रस टाकायचा, ज्याच्याने जे आळूवडीचे पानं असतात ना, काही पानं खायला जिभेला आपल्याला त्रास होतो, म्हणून थोडंसं हे पण टाकायचं, लिंबूचा रस। त्याच्यानंतर मी थोडीशी याच्यात साखर पण टाकणार आहे। स्वादनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि साखर पण टाकलेली आहे, ज्याच्याने ते खट्ट मिठ्ठ लागेल थोडंसं। त्याच्यानंतर कुरकुरीत आळूवडी व्हायसाठी मी 2 चमचे याच्यात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण याच्यात टाकू शकता। त्याच्यानंतर जेव्हा आपण जे पान आहे त्याला पीठ लावतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं की एक पान म्हणजे मी जसं पद्धतीने ठेवलेलं आहे तशा पद्धतीने ठेवा, एक सीधं आणि एक उलटं, ज्याच्याने रोल करताना छान असं पद्धतीने रोल होतो। तर बघा, इथं मी अशा पद्धतीने रोल केलेला आहे ना, तुम्ही पण अशा पद्धतीनेच लावा। कोणी ना खूप कमी पीठ लावतं, पण तुम्ही जेवढं जास्त पीठ लावणार ना तेवढ्या छान होतात आळू वडी। तर बघा, इथं मी आता आळूवडी बाफायला टाकलेली आहे आणि आळूवडी छान अशी बाफली गेलेली आहे आणि चाकू निघला म्हणून समजून जायचं की आळूवडी छान अशी बाफली गेलेली आहे। त्याच्यानंतर मग मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। कोणी डीप फ्राय करतं, पण मला डीप फ्राय आवडत नाही, मी फक्त शॅलो फ्राय केलेले आहे। तर इथं आळूवडी तुम्ही बघू शकता, क्रिस्पी मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे। तर फायनली आळूवडी रेडी झालेली आहे। आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही पण रेसिपी हे नक्की ट्राय करा। बाय बाय।